तयारीचा पाहणी तुम्ही केली, काय काय होणार आहे या कार्यक्रमांमध्ये, 3-4 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये, त्याबद्दल सारांनाच अभिमानास्पद असलेल्या महाराष्ट्राचा गौरवशाली वर्धापन 65वा दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जांभोरीच्या ऐतिहासिक मैदानावरती आम्ही त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 मे रोजी महाराष्ट्र महोत्सव साजरा करणार आहोत। त्याच्या पूर्वतयारीसाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलो। मी कालच पत्रकार परिषदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे 12,000 स्क्वेअर फीटाचं एक भव्य दिव्य दालन आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या गेल्या 65 वर्षांतील जडणघडणीतल्या सर्व गुणवैशिष्ट्य ही त्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे। ते दालन पाहिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, तदनंतरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राने केलेली नेतृत्वदीपक पद्धती, महाराष्ट्राला मिळालेला आध्यात्मिक विचाराचा संपन्नतेचा वारसा, महाराष्ट्राला मिळालेला शाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक वारसा, अशा सर्वांचीच दालनं आपल्याला त्या मोठ्या दालनामध्ये पाहायला मिळणार आहेत। नव्या पिढीला सुद्धा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास समजणं, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीच्या नंतर सुद्धा भाषावर रूपांतरण करण्याचा निर्णय भारत सरकारने केलेला असतानाही मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होण्यास केंद्र सरकारच्याकडून नकार आल्यावर संयुक्त महाराष्ट्राची फार मोठी चळवळ उभ्या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली। साहित्यिक, कवी, शाहीर, कामगार आणि सर्वसामान्य मराठी भाषिक यांनी दिलेला तो ऐतिहासिक लढा, त्यामुळे 106 हुतात्म्यांना त्यांचं बलिदान त्या ठिकाणी द्यावं लागलं आणि प्रदीर्घ संघर्षाच्या नंतर मुंबईसह, जी मुंबई आज देशाची राजधानी म्हणून ओळखली जाते, आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्यावेळेला घोषित झाली। त्यासह चांदा ते बांदा असं नवीन महाराष्ट्र त्या ठिकाणी अस्तित्वात आला आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील आम्ही जलकलश आणि मृदा कलश असे ठिकठिकाणच्या पवित्र नद्यांचं पाणी आणि ज्या संबंध परिसरांतून, ज्या मातीतून संबंध महाराष्ट्राच्या जडणघडणीला एक प्रचंड प्रमाणावरची दिशा मिळाली, अशा प्रत्येक ठिकाणची मृदा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 6 प्रादेशिक विभागातून आमचे कार्यकर्ते, सहकारी, आमदार, मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी निघालेले आहेत आणि त्या सर्वांचाच एकत्रित कार्यक्रम त्या संध्याकाळी मुंबईमध्ये पार पडणार आहे। मी आपल्याला काल नमूद केल्याप्रमाणे 4:30 वाजता हुतात्मा चौक इथे अभिवादन करून इथे आम्ही येणार आहोत आणि वरळी नाक्यापासून एक अभूतपूर्व अशी शोभायात्रा, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व गुणवैशिष्ट्यांची रथयात्रा ही त्या ठिकाणी असणार आहे आणि मग प्रत्यक्षात 6:30 वाजता या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामध्ये जावेद अख्तर, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचा इतिहास मराठातून अत्यंत जाज्वल्यपणाने लिखाण करणारे आणि त्यानंतर जवळपास 50 वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं संकलन करणारे श्रीयुत मधुकर भावे यांचा सन्मान आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे। प्रफुल्ल पटेल साहेब येणार आहेत, छगन भुजबळ साहेब सुद्धा सहभागी होणार आहेत। राज्य मंत्रिमंडळातील आमचे बहुतांश सहकारी इथे पोहोचतील। लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य असतील आणि पक्षाचे कार्यकर्ते असतील। आम्ही सर्वच नागरिकांना या परिसरातील निमंत्रण उद्याचं दिलेलं आहे। माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव पक्षातर्फे केला जाणार आहे। सर्व राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भातले निमंत्रण पक्षाकडनं देण्यात आले का? शरद पवार जे या राज्याचे 4 वेळेस माजी मुख्यमंत्री राहिले, त्यांना देखील निमंत्रण गेलेलं आहे। मी कालच या संदर्भामध्ये स्पष्ट केलं की आदरणीय पवारसाहेबांना आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल हे संपर्क करून विनंती करणार आहेत। उद्धवजी परदेशाबाहेर आहेत, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझा संपर्क झाला आणि नारायणराव राणे आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे। एकनाथ शिंदे हे यांना निमंत्रण केलं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मी भेटून निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारलेलं आहे।
सर, आत्ता एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं कळतंय की जी आत्ता जनगणना सुरू आहे त्याच जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना सुद्धा केली जाणार आहे. विरोधकांकडून असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक घटकांकडनं असेल, जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जात होती. केंद्र सरकारनं ती मागणी मान्य केल्याचं दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल. आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. पहलगामच्या हल्ल्यानंतर सातत्यानं केंद्रीय यंत्रणांची आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होताना पाहायला मिळतात, परंतु विरोधक मात्र या सगळ्या पहलगामच्या प्रकरणासंदर्भात आक्रमक आहेत. संजय राऊत म्हणतात आहेत की केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे, त्यामुळे मोदींनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी करतात. पाकिस्तानच्या अतिरेक्याने केलेला भ्याड हल्ल्याचा निषेध देशातील राष्ट्रभक्त प्रत्येक भारतीय नागरिकांनी केला आहे. जगभरामध्ये सुद्धा या साऱ्या गोष्टीचा तीव्र निषेध त्या ठिकाणी झाला आहे. अशा प्रसंगामध्ये सरकारच्या पाठीमागे एकसंघपणाने उभं राहणं निकोप लोकशाहीचं लक्षण आहेच, पण देशाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्याही आपण गेल्या अनेक वर्षामध्ये असे प्रसंग आले त्यावेळेला संबंध देश, विरोधी पक्ष असेल, सत्तारूढ पक्ष असेल, एकत्रितपणे राहिला. या घटनेच्या नंतर मात्र जो विरोधी पक्षांच्याकडून वेगवेगळ्या पैकी टिप्पणी केली जाते आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. पाकिस्तानकडनं सुद्धा त्यांच्या मंत्र्यांनी अशी माहिती दिलेली आहे की त्यांना स्पेशल इंटेलिजन्सकडनं अशी माहिती मिळालेली आहे की येत्या 24 ते 36 तासाच्या आत भारत त्यांच्यावर आक्रमण करणार आहे आणि त्या आक्रमणासाठी ते तयार आहे, अशा पद्धतीची माहिती जे त्यांच्या मंत्र्यांनी दिलेली आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी, त्यांच्या मंत्र्यांनी काय माहिती द्यावं याच्याबद्दल मतप्रदर्शन करणं उचित राहणार नाही. मोठ्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने गेल्या पहलगामच्या दुर्दैवी हल्ल्याच्या नंतर संबंध परिस्थितीचा आढावा घेऊन नियंत्रण करतायत. देशाचे गृहमंत्री अमित भाई यांनी थेट पहलगामला काही तासाच्या त्या ठिकाणी भेट दिली. केंद्र सरकार अत्यंत गांभीर्याने कडक पद्धतीने देशाच्या एकात्मतेवरती, सार्वभौमत्वावरती, अखंडतेवरती जो हल्ला झाला त्या संदर्भातली कारवाई सरकारकडनं सुरू आहे. यापेक्षा अधिक वक्तव्य करणं यावेळेला योग्य ठरणार नाही. पाकिस्तान नेत्यांकडून एक वक्तव्य समोर आलं आहे की बाबरी मस्जिदची जी पहिली वीट आहे ती पाकिस्तानी सैनिकांनीच रचली होती, असा दावा त्यांनी केला आहे. कोण काय बोलतात, कारण बाबरी मस्जिद केव्हा अस्तित्वात आली प्रत्येकाला माहिती आहे. त्याला पाकिस्तान कुठं अस्तित्वात होतं. मूर्खपणापेक्षा या वक्तव्याला काय अधिक महत्त्व देण्याचं काही कारण नाही. तर पुन्हा एकदा सरकारमधल्या नेत्यांवरती गुन्हा दाखल होतोय. मोठी नेते विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कसं बघताय याकडे? मी वर्तमानपत्रात वाचलं. शेवटी गुन्हा दाखल करण्याचा आक्षेप नेमका काय आणि काय नेमकं त्या प्रकरणातलं गाभा आहे हे स्वतःच राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी सांगू शकतील. ज्या गोष्टीबद्दल मला पूर्णपणाची माहिती नाही त्याबद्दल मी काय मत व्यक्त करतो. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यामध्ये एक मंदिर उभारलेलं आहे ज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आज स्वतः शरद पवार सुद्धा गेलेले होते. आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड ते तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला असं दिसून आलं की त्यांनी भगवे वस्त्र धारण केलं आहे. एरवी टीका करणारे, हिंदू धर्मावर टीका करणारे जितेंद्र आव्हाड यांचा भगवा अवतार बघायला मिळाला आहे. सुबुद्धी सुचलेली आहे. शेवटी आतापर्यंत इतरांना दूषणं देत असताना प्रत्येकजण भक्तिभावाने परमेश्वराशी प्रार्थना करत असतो आणि त्याच्याबद्दल टीका टिप्पणी यापूर्वी दुर्दैवाने केली गेली. पण बरं झालं, उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं. युट्यूब चॅनल बंद करणं, पाणी अडवणं हा काय बदला झाला का, असं टीका या सगळ्या पहलगामच्या हल्ल्यानंतर ते करतात. कसं झालं की विधानसभेनंतर राऊतांच्या मनावरती विपरीत परिणाम झाला. त्यामुळे देशाच्या अस्मितेच्या अखंडतेच्या संदर्भात ज्यावेळेला असे प्रश्न निर्माण होत असतात त्याला जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने भान राखून वक्तव्य करणं आवश्यक ठरत असतं. पण जे जबाबदारच नसतील आणि बेजबाबदार असतील त्यांच्या वक्तव्याबद्दल याच्यापेक्षा अधिक काय बोलण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.